खरं म्हणजे अजूनही मला विश्वास बसत नाहीये. मी काल गेलो होतो त्यांच्या पार्थिवाला, चरणांना स्पर्श केला, त्यांच्या चेहऱ्याला हात, डोक्यापासून पायापर्यंत एक अशी थंड लहर गेली. आणि मग मी घरी फोन केला माझ्या बायकोला. म्हटलं, "आशाची चौकशी करून, पण मला आता तू काही सांगू नकोस. मी हं, कार्यक्रम करून तुला बरोबर. फोन करतो." टेक ऑफ झाला, फोन बंद करा. आणि जेव्हा मी लँड झालो मुंबईत, तेव्हा डायरेक्ट अनेक असे शेकडो मी असे मेसेजेस किंवा न्यूज पाहिल्या. आणि मला आणि काय झालं, की त्या अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये जायच्या, परत यायच्या. आम्ही शो करायचो. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 12 एप्रिल रोजी ज्येष्ठ गायिका म्हणजे अगदीच ज्येष्ठ गायिका अ, आशाताई भोसले यांचं निधन झालं. खरं तर प्रत्येकाला असं वाटत होतं की त्यांचा सहवास आणखीन मिळावा. त्यांनी आणखीन काही गाणी जी आहेत ती गावीत, आपल्या कानांना आणखीनही त्यांनी त्यांच्या सुमधुर सुरांनी गोडवा द्यावा. परंतु शरीराच्या काही मर्यादा असतात. निसर्गाचा एक नियमच आहे, जो येणार तो जाणार आहे. आणि 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अर्थातच जी काही सिने इंडस्ट्री आहे किंवा सुरांची जी एक महफिल आहे त्याच्यामध्ये कमी पडणार आहे. त्यांना मोठं नुकसान झालेलं आहे. अशामध्येच आपल्या सोबत, त्यांच्या सोबत ज्यांनी बरीच वर्ष काम केलं, ते सुदेश भोसले सर आपल्या मुंबई आउटलुकच्या चॅनलवरती आहेत. सर, तुमचं मुंबई आउटलुक मध्ये स्वागत आहे आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला वेळ दिलेला. आशाताईंचं निधन झाल्यानंतर ची बातमी तुमच्या कानावरती आली, काय प्रतिक्रिया होती किंवा कोणता तो क्षण तुम्हाला आठवला ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर? खरं म्हणजे अजूनही मला विश्वास बसत नाहीये. मी काल गेलो होतो त्यांच्या पार्थिवाला, चरणांना स्पर्श केला, त्यांच्या चेहऱ्याला हात, पण अजूनही मला माहित नाही, मला अजून रडूही आलं नाही. थोडस वाईट वाटलं, पण मला अजून काय माहित नाही, बहुतेक थोडा वेळ लागेल अजून ते ही बातमी खरी आहे असं. हं. कारण काय त्यावरती झालं, विश्वास ठेवायला. विश्वास मन अजून मानत बसत, नाही अजून. मन मन मानत नाही. कारण काय झालं, की 86 पासनं त्यांनी मला स्टेजवर बघितलं, आणि तेव्हापासून मी त्यांच्या अनेक शोज मध्ये रेकॉर्डिंग्स किंवा त्यांचं आमच्या घरी येणं जाणं किंवा माझं त्यांच्याकडे जाणं किंवा अचानक फोन, सुरेश काय करतोस तू, मी उद्या जेवायला येते. तर आणि मग गेले 2-3 वर्ष थोडं थोडं ते हॉस्पिटलच्या कमी झालं व्हिजिट्स, होतं. हं. नाही कमी नव्हतं झालं. हं. त्यांच्या हॉस्पिटल्सच्या व्हिजिट्स, वाढल्या त्यांचं होत्या. जे पुण्याचं त्यांचं जे हॉस्पिटल आहे तिकडे त्या चेकअपसाठी जायच्या, परत यायच्या. मग सांगायचे, सुदेश थोडंसं मला बरं वाटत नाही. ते मला फोन करून सांगायच्या. आणि तसंच मला परवा मी नागपूरला होतो. अ, माझं नाव अनाउन्स होत होतं हं. आणि शो मला वाटतं 11 तारखेला. माझं मी स्टेजवर जाणार इतक्यात एका चॅनलचा फोन आला, आणि मी फार मोठी चुकी केली, की एक एक म्हणतात ना, क्युरिओसिटी म्हणून तो फोन उचलला, आणि समोरच्याने मला डायरेक्ट विचारलं नाही, की मी कुठे आहे, काय आहे? हं. हं. आशा जी की क्या न्यूज आहे? आणि म्हणजे मला सांगता येत नाही. डोक्यापासून पायापर्यंत एक अशी थंड लहर गेली. आणि मग मी घरी फोन केला माझ्या बायकोला. म्हटलं, "आशाची चौकशी करून, पण मला आता तू काही सांगू नकोस. मी हं. कार्यक्रम करून तुला फोन बरोबर. करतो." आणि मग फोन स्विच ऑफ केला, कारण माझी हिंमतच नाही झाली बाकी चॅनल्सना फेस करायला. मी तो शो केला. मग रात्री मी घरी त्यांच्या फोन केला. तर बोलले, "काय नाही, आपलं त्यांचा मुलगा आनंद, त्याला फोन केला." तो बोलले, "काय नाही, थोडंसं चेस्ट कंजेशन आहे आणि ती आता प्रकृती सुधारते." आणि मग मी नेक्स्ट डे एअरपोर्टवरून त्यांना मेसेज केला, की हॉस्पिटलमध्ये राहायला यायचंय का, झोपायला किंवा काही मदत हवीत का? असं मी मेसेज केला. आणि टेक ऑफ झाला, फोन बंद करा. आणि जेव्हा मी लँड झालो मुंबईत, तेव्हा डायरेक्ट अनेक असे शेकडोनी असे मेसेजेस किंवा न्यूज पाहिल्या. आणि मला आणि काय झालं, की त्या अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये जायच्या, परत यायच्या. आम्ही शो करायचो. आणि इतकी वर्ष
एकच त्यांच्याकडून गाणं वगैरे बद्दल मी बोलणार नाही. ते म्हणतात ना की एवढ्या महान कलाकारांच्या गाण्याबद्दल काय सगळं जग जाणतं. पण मी जेव्हापासून त्यांच्या कुटुंबाशी किंवा त्यांच्याशी जुडलो गेलोय, एक ह्यांच्या एवढं पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि पर्सनल लेवलवर एवढी दुःख सहन करून सुद्धा एक व्यक्ती कशी स्वतःला ताजीतवानी ठेवते, कधीही रडगाणं म्हणतात ना आपण, की गेलं हम्म. की अरे मला हे कधी नाही. तर मला अजूनही मला असंच वाटतं ते परत येतील. आणि तुम्हाला जसं मी बोललो, की 2 महिन्यापूर्वी मी गेलो होतो भेटायला त्यांना. तेव्हा त्यांनी सांगितलं, "सुदेश 8 सप्टेंबर लिहून ठेव. माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम करायचा आहे." त्याला 2 महिने पण नाही झाले. आणि गेले 2-3 महिने ते पर्सनल फोन 7-8 फोन केल्यानंतर त्या फोन उचलायच्या. थोड्या शरीराने थकल्या होत्या. कारण मी जेव्हा भेटलो त्यांना, तेव्हा कळत होतं की चेहऱ्यावरून की म्हणजे ती ताकद नाही. तर परत योगायोग असा की 11 तारखेला मी नागपूरमध्ये माझा शो सुरू होता आणि मी नाही ह्याच्या मागच्या आठवड्यात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी नागपूरमध्येच मागच्या आठवड्यात कार्यक्रम सुरू होता आणि माझी एंट्री होणार म्हणून मी तो फोन बंद केला आणि ती आमची एक सहगायिका म्हणाली, "अजून एक मी गाणं जास्त गाते." आणि म्हटलं, "ठीक आहे." मग मी परत फोन ऑन केला तर आशाजींचा फोन. "अरे सुदेश, सॉरी मी तुझे खूप फोन घेतले नाहीत म्हणून मी घाबरतच फोन करते." म्हटलं, "असं काय बोलताय तुम्ही?" म्हटलं, आता मी नागपूरला येतो आणि तुम्हाला भेटतो." आणि म्हटलं, "परत मला असं सांगू नका की मी तुझे फोन नाही उचलले." तो माझा लास्ट फोन होता त्यांचा. आणि मी काल परवा त्यांच्या घरी होतो, काल दिवसभर होतो. पण तसाच म्हणतात ना, की आत्ता मला हाक मारते, "सुदेश काय करतोयस? मी येते तुझ्या घरी जेवायला." आणि आता मला जाणवायला लागलं थोडं-थोडं, की किती माझ्या आयुष्यावरचं किंवा माझ्या डोक्यावरचं अ, म्हणतात ना, छत्रछाया माझी छत्र एक. ते निघून गेली. नाही, खरं तुमचं बोलणं ऐकून मला पण थोडं म्हणजे ते सगळंच आठवतं की तुमच्यासोबत तुम्ही कसं हे सगळं बेअर करत असाल. तुमचा आवाज देखील जड झालेला आहे. मला थोडस मागे जायचं, थोडस म्हणजे 80च्या दशकातच जायचंय की पहिली भेट कशी झाली तुमची आशाताईंची? पहिली भेट त्यांनी मला एका कार्यक्रमात पाहिला, अ, षण्मुखानंद ऑडिटोरियममध्ये. आणि त्या म्युझिशियन्स बघायला आल्या होत्या. त्यांना मेलोडी मेकर्स ऑर्केस्ट्रा बद्दल किशोरदांनी सांगितलं होतं. तर ते बोलले खूप चांगले म्युझिशियन्स आहेत. 400-500 गाणी त्यांना म्हणजे बायहार्ट आहेत आणि तू तो ग्रुप घे. कारण किशोरदांबरोबर आम्ही ऑलरेडी कार्यक्रम करायचो. आणि त्यांनी कार्यक्रम बघितला, त्यांना आवडला कार्यक्रम. पण जाताना अ, आमचे मॅनेजर विजय देसाई, अ, जे काही दिवस वाय.बी. चव्हाण सेंटरचे मॅनेजर होते, बोलले, "ऑर्केस्ट्रा चांगला आहे, पण हा मुलगा कोण आहे? हा फार चांगला आहे." आणि जसं मला आमच्या ते देसाईंनी सांगितलं, "अरे तुझ्याबद्दल फक्त विचारून गेले." तर म्हटलं, "कशाला माझी म्हणलं पाय कशाला ओढता? अरे सांगितलं ऐक ना." आणि योगायोगानं पुढच्याच आठवड्यात एका स्टुडिओत आमचं रेकॉर्डिंग होतं आशाजींबरोबर माझं. म्हणजे तर तोपर्यंत तुम्हाला कल्पना नव्हती की हे खरंच होतंय म्हणून, या म्हणजे खरं आशाताई बोलतात माझं का? नाव आणि विचारून गेल्यात. हो, हो. आणि मी तोपर्यंत आशाजींना कधी भेटलो नव्हतो आणि ऑडियन्समध्ये मी बघत होतो आणि त्या दिवशी माहित नाही देवाची अशी कृपा झाली, की मी जे काही करत होतो, त्याला ऑडियन्स वन्स मोर देत होतं आणि मी बघतो, की मी काय जोक मारायचो, की अमिताभचा आवाज काढला, की लोकांबरोबर आशाजी सुद्धा एकदम खूप हसत टाळ्या वगैरे वाजवल्या. तर नेक्स्ट वीकमध्ये मी पुढच्या आठवड्यात एका स्टुडिओमध्ये आशाजींबरोबर माझं एक रेकॉर्डिंग ठरलं. तर जशा त्या स्टुडिओत आल्या, तर मी जाऊन पाया पडलो. म्हटलं, "आशाजी नमस्कार. मी सुदेश भोसले." बोलले, "अरे हो, हो, हो. परवा तुम्हाला बघितला मी. तुमचा सचिनदांचा आवाज मला खूप आवडला होता." तेव्हा मला विश्वास बसला. अरे, हा खरं बोलत होते. आणि मग रेकॉर्डिंग आम्ही केलं आणि म्हटलं, "मी ठीक आहे. हां, गाता चांगले पण थोडा दम लागतो. जरा तुम्ही अ, प्राणायाम करा." एवढं झालं.
आणि रेकॉर्डिंग संपल्यानंतर ते अचानक बोलल्या, "तुम्ही मला दादांच्या आवाजात गाल का परत?" तर मी विचार करा आशा भोसलेंना प्रथम भेटतोय आणि चक्क म्हणतो ना, घाबरलो होतो मी. आणि त्यावेळेला तिकडे साथीला काही नव्हतं. सूर नव्हता, काही नव्हतं, म्युझिशियन नव्हते. तर बोलले, "मला ते गाणं ऐकवा ना." आणि मी ह्या गॅरंटीने की मी नक्की बेसुरा होणार आणि मला शिव्या पडणार. तरी मी कसंबसं ते डोळे म्हणजे मला त्यांच्याकडे बघायची हिंमतही नव्हती. मी डोळे बंद केले आणि अमर प्रेममध्ये सचिनदांचं गाणं आहे. ओ राम रे डोली में बिठाई के कहाँ लाए मोरे सजना के द्वार. हे गाणं मी 2 अंतरे कसेबसे गायलो आणि मी घाबरून बघितलं, की आता मला दम ओरडा देणार. पडणार. स हां, थोडं. तर बघतो तर ते वेगळंच काही होतं. आशाजींनी दोन्ही हाताने आपला चेहरा असा झाकून ठेवला होता आणि माझं गाणं संपल्यावर त्यांनी हात काढले. तर दोन्ही गालांवर त्यांच्या अश्रू वाहत होते आणि म्हणजे मला वाटलं सचिनदाच उभे आहेत समोर आणि चक्क त्या एवढ्या इमोशनल झालं. मला कळेना, की असं मी काय गायलो? आणि मला आजही कळत नाही, की त्यांनी म्हणले, "सुदेश तुला मी कधी सुरातून हटलेला बेसुरा ऐकला नाही." मग ते मला नवल मग त्यांनी परत काय केलं, की "तुम्ही परत गाल का?" तर मला कळेना का? तर त्यांनी त्या आमचे रेकॉर्डिस्ट होते आशिष दीक्षित. "मला हे गाणं कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून दे." मी पुन्हा गायलो. मग त्या म्हणाल्या, "एक लाईन अमिताभची करा ना." तर मग म्हटलं ह्यांनी पूर्ण शो एकदम लक्ष देऊन पाहिलाय. म्हणले, एक लाईन हेमंतांची करा ना." तर मग मी कळलं ना हिंमत आली माझ्यात कॉन्फिडन्स. मग एक लाईन संजीव कुमारची करा ना. केलं आणि मग ती कॅसेट घेतली. काही कोणाशी बोलल्या नाहीत निघून गेल्या आणि आम्ही असे सगळे स्तब्ध, की असं काय काय झालं? हे हे सगळं काय एवढं होतं? कारण आणि त्यावेळेला मला सूर लागतो, नाही लागतो अजिबात कळत नव्हतं. कारण मी लहानपणी शिकलो नव्हतो. आणि दुसऱ्या दिवशी पंचमदांकडून मला फोन आला, की 10 बजे त्यांच्या मॅनेजरचा, की अ, 10 वाजता पंचमदांनी म्युझिक रूमवर बोलावलंय पासपोर्ट घेऊन. मी आपला बापरे! 9:30 लाच पोहोचलो तिकडे. आशाजी, पंचमदा, मग त्यांची जी जुनी टीम मनहरीदा, अ, वासुदा, मनहरीदा बाकी सगळे ते तिकडे बसले. तर मी गेलो, नमस्कार केला. तर आशाजी बोलले, "हाँ, हाँ, यही लड़का है, यही लड़का है." तो म्हटलं, "पंचमदा नमस्ते." बोले, "मेरे बाप की आवाज में गाते हो?" सगळे हसायला लागले. तर ही माझी पहिली आणि मेन कसं है कि ते बोले मेरे पिताजी के सारे जब दाँत निकाले थे, उस वक़्त उनके वो जब गाते थे तो एक एक सीटी बजती थी। तो बोले उस सीटी को तुमने बराबर पकड़ लिया। और मैं बाथरूम में नहा रहा था, आशा ने ये कैसेट बाहर लगाई, मुझे लगा मेरे पिताजी बाथरूम के बाहर खड़े होके गा रहे हैं, मैं डर के बाहर आया कि उनको गुज़रे हुए तो इतने साल हुए। तो बोले 10 दिन बाद मेरा और आशा का हांगकांग में शो है और तुम हमारे साथ चल रहे हो. तर डायरेक्ट त्यांच्याबरोबर मी स्टेजवर होतो आणि त्या दिवशी अशी कृपा झाली, ऑडियन्सने खूप मला चांगला रिस्पॉन्स दिला आणि मी जेव्हा "सुन मेरे बंधू रे" गायलो पंचमदा विंग्समधून असे म्हणजे लगबग चालत आले. घट्ट मिठी मारून त्यांना हे आणि मला काय चमत्कार झाला माहीत नाही. पंचमदा बोले, "अब मैं मुंबई जाऊंगा, तो पहला जो रिकॉर्डिंग करूंगा ये सुदेश भोसले का हो." आणि त्यांनी झलझलामध्ये मला पहिला ब्रेक दिला आणि त्याच्यानंतर पंचमदा जिवंत होते तोपर्यंत प्रत्येक शोमध्ये मी असायचो आणि मला इंट्रोड्यूस कसे करायचे पंचमदा, "अब जो लड़का आ रहा है, ये मेरे बाप की आवाज में गाता है, सुदेश भोसले." तर बस तेव्हापासूनच आतापर्यंत एक एक सिंगरचं आणि एक सिंगरचं, एक म्युझिशियनचं रिलेशनपेक्षा मला असं नंतर कळलं, की त्या मला एक सहगायक त्याच्यापेक्षाही एक मला मुलासारखा मानायला लागल्या त्या. आणि मला त्यावेळेला असं खरंच झालं, की पहिला शो केला ना, तर आपले इंडियन अँबॅसेडर
तिकडचे VIP पब्लिक येऊन आशाजींना विचारायला लागले की ये बेटा इतने साल कहाँ छुपा के रखा था, कारण आडनाव सेम आहे. तर हो. त्या बिचाऱ्या सांगायच्या, अरे नाही नाही बेटा नाही, मुंबई में रहता है. अच्छा का. मग 2-3 वर्ष असं झालं की प्रत्येक अमेरिकेला, लंडनला त्यांना हा प्रश्न फेस करावा लागायचा. मग त्यांनी एका शो मध्ये, मलाही कल्पना नाही, आमचा शो सुरू होत होता कुठेच विदेशात. तो बोले एक नौजवान को आपके सामने पेश कर रही हूँ जो बचपन से बहुत मस्ती करता है, इसकी नकल कर, उसकी नकल कर. मैंने कहा कि क्लासिकल सीख, सीखा नहीं, अब बड़ा हो गया, अमिताभ बच्चन के लिए गा रहा है, आ रहा है मेरा बेटा सुदेश. तर त्या दिवसापासून त्या मला बोलले, आणि मी 1-2 इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलं होतं ना, त्या मला मुलगा मानतात. त्यांचं मोठं मोठं पण आहे, पण आहे. पण पण मुलगा नाही. तर त्यांनी 6 महिने माझ्याशी बोलल्या नाही. मी तुला मुलगा म्हणते आणि तू इंटरव्ह्यू मध्ये मुलगा नाही म्हणतो. त्या बोलायच्या बापरे. बंद केले. मग मग मला कळलं हे हे फक्त म्युझिकल नातं नाही, आणि बरोबर. त्याच्यापेक्षा, आणि मग मला कळलं त्या 3-4 महिन्यात एकदा जेवायला घरी यायच्या. 4-5 तास आमच्या बरोबर बसून. माझी आई वारली, पहिली व्यक्ती घरी येणारी आशाजी. माझे बाबा वारले, अ, पहिली व्यक्ती. आणि आमचं म्हणजे आपलं एखादं सोहळा असेल, तरी त्या माझ्या घरी यायच्या. एखादं दुःखद घटना असली, तरी त्या पहिल्या. आणि एकदा मला आठवावं लागेल, म्हणजे सांगावं लागेल तुम्हाला, की खूप वर्ष झाली, 25 एक वर्ष झाली. मी त्या गात होत्या आणि मी विंग्समध्ये स्टेजच्या ना, असंच आपलं आपण कधी-कधी असतं ना, छाती चोळतो किंवा असं करत उभा होतो. माझं लक्ष नाही. दुसऱ्या दिवशी मुंबईला आल्यावर माझी बायको म्हणते, की आशाजींचा फोन आलाय. त्यांनी तुझी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतली. आणि बोले, "हेमा, तुझा नवरा काल विंग्समध्ये छातीला त्याला त्रास होत होता. मी अपॉइंटमेंट घेतली आणि माझा फुल बॉडी चेकअप केला त्यांनी. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. पण हे नातं मला अजूनही कळलं नाही." तर मला वाटतं हे आपल्या देशाचं, संगीत दुनियेचं खूप मोठं नुकसान आहे. नुकसान पण आहे. मला आता हळू जाणवायला लागलंय, की काय मी, माझं गेली आई, माझी दुसरी आई गेली. नाही, नक्कीच. एक तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केलात, की त्यांना बरंच काही सोसावं लागलं. बऱ्याच संकटांचा सामना, संघर्ष करून इथपर्यंत आल्या. जेव्हा माणूस मोठा होतो त्यावेळी लोकांना वाटतं की ती किती मोठं व्यक्तिमत्व आहे, किती मोठी व्यक्ती आहे. परंतु त्या मागचा संघर्ष जो आहे, तो फार समोर येत नाही किंवा त्यावर बोललं जात नाही. सक्सेसवर जास्त बोललं जातं. मला तुम्ही 86 पासून किंवा त्याच्या अगोदरपासून तुम्ही आशाताईंना ओळखताय, बघत आलेला आहात. भेट तुमची 86 ला झाली. मला त्या संघर्षांच्या जीवनाबद्दल जर तुमच्याकडून माहिती मिळाली, तुम्ही जर ती सांगितली तर खूप बरं होईल. कारण प्रेक्षकांना त्या गोष्टीबद्दलची काही माहिती नाहीये फारशी. एक्झॅक्टली. कसं आहे, की लहानपणापासून मी पण फॅन होतो. कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, की मी गायक बनेन किंवा स्टेजवर गाईन किंवा प्लेबॅक सिंगर बनेन, आणि आशाजींना भेटणं तर म्हणजे काही खूप संबंधच मोठीच नव्हता. गोष्टी. बरोबर. खूप मोठी गोष्ट. तर किशोरदांनी त्यांना सांगितलं मेलडी मेकर्समध्ये, आणि योगायोगाने मी त्या ऑर्केस्ट्रात असणं, आणि ज्या दिवशी बघायला आल्या शो, ते म्युझिशियन्सना बघायला आल्या, आणि त्या दिवशी मी तिथे समोर असणं. आणि मग कालच आनंद भोसले, आम्ही जेव्हा व्हॅनमध्ये त्यांचं पार्थिव घेऊन चाललो होतो, तर तो म्हणाला, "अरे सुदेश, तुमचा शो बघून आली आई, आणि बोलले, आनंद, त्या ग्रुपमध्ये एक मुलगा आहे, त्याला तू ऐक. ऑर्केस्ट्रा पण तू त्याला ऐक." आणि मला काल बरेच त्यांचे रिलेटिव्ह भेटले, अं, वयस्कर वगैरे. "अरे, तुझ्याबद्दल आम्हाला पंचमदानी सांगितलं होतं, की उसको सुनो तुम." कारण मला अजूनही कळत नाही, पण म्हणजे असं काय मी इम्प्रेस केलं. पण म्हणतात ना, काहीतरी एक देवाची मेहरबानी झाली. आणि मग अ, पहिल्या शो पासनच आमचं ते मला कळलं, काहीतरी ना, त्यांचं एक विशेष प्रेम होतं माझ्यावर. आणि मी तो 86 काळ असा होता, की
आम्ही मेलडी मेकर्स मध्ये मेलडी मेकर्सची आमची बस असायची किंवा एसटी. आणि किशोरदान बरोबर कधी कधी विमानात बसलो होतो इकॉनॉमी क्लासमध्ये. तर पहिल्याच शोला मला माहित नाही, मी पासपोर्ट तिकीट घेऊन गेलो एअरपोर्टवर आणि जेव्हा मी चेक इन केलं आणि जेव्हा मी तेव्हा माहित नव्हतं विशेष असं ना, बोर्डिंग कार्ड काय असतं हे. मी गेलो तर बघितलं तर इकॉनॉमी नाही, बिझनेस क्लास नाही, सरळ फर्स्ट क्लासमध्ये फर्स्ट त्यांच्या क्लास. शेजारी माझी सीट होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एस डी बर्मन आणि आर डी बर्मन यांचे सहकारी जुने जुने सिनियर, ते लोक इकॉनॉमी मध्ये बसले होते. तर मला इतकं म्हणतात ना, एकदम लाजिरवाणी गोष्ट होती की ते सिनियर लोक मागे. पण पहिल्या दिवसापासून आणि तो पहिलाच शो एवढा हिट झाला आणि त्याच्यानंतर प्रत्येक शो मध्ये मी होतो. पण मग असं झालं की आम्ही जे फिल्मी लोक आहोत किंवा ह्या क्षेत्रातले, आम्ही ना फंक्शन्स मध्ये भेटतो. बरोबर. म्हणजे आम्ही स्वतःला फार बिझी समजतो. म्हणजे प्रत्येक जण की आणि मी पण म्हणतो आज मी बिझी घरी झोपलेलो असतो. पण एक एक ती पद्धत झाली आहे हम्म, काही लोक. हम्म, हम्म. पण आमचं काही असं रिलेशन ते अचानक, "सुदेश काय करतोयस? काय झालं?" तुझा मध्ये एकदा असं झालं की "सुदेश तुझ्या आवाज सकाळी 9 वाजता आवाजाला काय झालं?" तर म्हटलं, "काही नाही, थोडंसं सर्दी झाली आणि थोडं टेन्शन." "तुला कसलं टेन्शन?" म्हटलं, "ही बाबांची बिल्डिंग मी बांधतोय आणि थोडं मुलीच्या लग्नाचं थोडंसं." "काय म्हणतोस?" "एक काम करते मी, उद्या मी येते घरी." आणि मग "अरे, उद्या दीदीचा वाढदिवस आहे." हे मी 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. "उद्या दीदीचा वाढदिवस आहे. तिला विश करते आणि तुझ्याकडे येते." आणि त्या पेटर रोडला गेल्या, लताजींना विश केलं. 7 वाजता आल्या आणि त्यांच्याकडे एक एवढी गण गणेशजींची मूर्ती होती, गोल्ड प्लेटेड. ते बोलले, "तू काल जो बोललास ना, तेव्हापासून मी विचार करते तुला काय देऊ, तुझं काय करू, तुझं काय करू?" आता हा बघ आणि त्यांनी आमच्या देवारात येऊन तो दगडूशेठ हलवाईच्या हम्म. गणपतीची ती मूर्ती होती. ती आमच्या देवारात ठेवली. आता बघ तुझे सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आणि ते 4-5 तास आमच्या घरी बसले होते. तर हे फक्त एक गायिका एका गायकासाठी करत नाही. ते विशेष बरोबर. त्यांचं माझ्यावर आहे. आणि मी कधी-कधी मस्करीत विचारायचो, तुमच्याकडे एवढे मोठे-मोठे क्लासिकल दिग्गज लोक आहेत. मला का नेतात? तर नुसत्या हसायच्या त्या. आणि मला मग शेवटी त्यांनी मी घरी गेलो म्हणलं, "आज सांगा तुम्ही." मला मला आजही सा रे ग म प ध नि सा कळत नाही. तुम्ही मला का बोलले, "सुदेश, तुझ्यावर मी फार कम्फर्टेबल असते आणि ना तू गातोस चांगला, तू माणूस चांगला आहे." आणि अजून एक आठवण मी सांगेन आणि ह्या दरम्यान अनेक वेळा ना, वर्षातून 5-6 वेळा मी घरी जायचो. तुमचा जो प्रश्न होता, तर मग त्या लहानपणापासून आतापर्यंतच्या त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. काही पर्सनल अशा गोष्टी सांगितल्या. मग कळलं, की आपल्याला वाटतं, अरे, आपण एक नॉर्मली म्हणतो ना, तो काय मोठा माणूस आहे, त्याला हो. काय? पण मोठी माणसं अशीच मोठी अशी होत नाहीत. वरून येत नाहीत. म्हणजे आशाजीने जे सांगितलं, की त्यांचे बाबा वारल्यानंतर लताजी दिवसभर रेकॉर्डिंग करून पैसे आणायच्या आणि आशाजी रिधनाथजींना कडेवर घेऊन, कारण त्यांच्या पायाला काय गळू का काय, मग ते हम्म, दिवसभर हम्म. रडायचे. लहान रिधनाथजींना ते कडेवर घेऊन घरचं सगळं काम, पाणी भरून आणणं, कपडे धुणं, म्हणजे घरातल्या सगळ्या लहान म्हणजे उषाजी, मीनाताई, रिधनाजी यांना मोठं करणं, ही जबाबदारी आशाजींची होती आणि लता लताजींची दिदींची. जबाबदारी होती, की गाणं गाऊन आर्थिक हे आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या ज्या मला आता बरंही वाटत नाही. म्हणजे नंतर त्या मानसिक दृष्टी म्हणजे त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप दुःख आले. म्हणजे घरात एवढे प्रॉब्लेम्स असूनही त्या बोलले, "सुदेश, मी माईकच्या समोर जायचे आणि एका बाजूने मी रडत होती, की घरातून काही वाईट झालंय म्हणून आणि मग मी माईकच्या समोर उभी राहिली, की त्या मला म्हणाल्या, "सुदेश, ह्या जगात प्रत्येक जण रिश्वत घेऊ शकतो, लाच घेऊ शकतो. पण हा जो मायक्रोफोन आहे ना, तो कधी लाच घेत नाही. तर त्याच्यासमोर तुम्ही जर रडगाणं गायलं, की माझ्या घरी हा प्रॉब्लेम आहे, माझं हे झालंय ते, अ, तर मला माहिती आहे, की मला लोक कोणी
मला उभं नाही करणार. तर मी त्यावेळेला सगळं विसरून पदर कमरेला खोचून, आशा तुला तुझं 100% द्यायचंय. आणि अशा परिस्थितीत मी ही जी सुपरहिट गाणी गायली, तर मानसिकरित्या खचलेल्या परिस्थितीत मी ही गाणी गायली. आणि म्हणून मी आज टिकले. आणि मग कळलं की ते आजारी असो, काही प्रॉब्लेम खूप मोठे, आणि एका आईच्या समोर 2 मुलं जाणं ह्याच्यापेक्षा मोठं दुःख दुःखद नाही. गोष्ट नाही. दुःखद गोष्ट. तरीही त्या काही दिवस त्यांचं दुःख मग बाजूला ठेवून परत तयार होऊन नव्या जोमाने परत त्या रिहर्सल्स करणं, रेकॉर्डिंग, आणि शोच्या बॅकस्टेज किंवा त्यांच्या घरी गेल्यावर त्या सगळ्या गोष्टी सांगायच्या, की काय. आणि त्यांनी असं पण सांगितलं, "सुदेश, आमची सुपरहिट गाणी आहेत ना, तर मी असं म्हणतो, ज्या लोकांनी करोडो रुपये कमवले त्यांच्या गाण्यानं, ते बोलले, आम्हाला पैसेही मिळाले नाहीत त्या गाण्यात. ज्या ज्या गाण्यांवर आता आम्ही पैसे कमवतो." तर अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत. आणि एक आहे संघर्ष आणि पॉझिटिव्हिटी. आणि तुम्ही बघितलं असेल, की नॉर्मली लोक म्हणतात ना, आम्ही आमच्या वेळेला असं केलं, आमच्या वेळेला तसं केलं. पण आशाजीने हे सगळं खोडून काढलं. ती म्हणते, तुम्ही मागे काय केलं ते कोणी विचारत नाही. तुम्ही आज काय करता ते विचारतात. बरोबर. तर त्यामुळे त्यांनी यंग म्युझिशियन्स बरोबर, यंग कलाकारांबरोबर अल्बम्स कोलॅबोरेशन करणं किंवा फॉरेनच्या टॉप ग्रुप्स बरोबर गाणं. आणि आजही बघतो ना, की आम्ही स्टेजवर गातो, तेव्हा अ, म्हणजे त्यांचा मान ठेवून, की जेव्हा आशाजींची गाणी स्टेजवर होतात, आज म्हणजे ना तरुण वर्गही आजही थिरकतो त्यांच्या गाण्यात. फिरकतो. नाही, नक्कीच, कारण त्यांनी नक्कीच. स्वतःला ना अ, मानसिकरित्या कधी हे नाही त्यांनी केलं, की मी 90 झाले, मी 92 झाले. बरोबर. तर ती जी पॉझिटिव्हिटी होती. आणि फक्त काय माहिती नाही, असे कमी अ, जे आशाजींना भेटलेत, त्यांना असं वाटलं ही मोठी सेलिब्रिटी किंवा एक स्टार नाहीये. त्यांना हं. वाटलं की आपल्या घरातली आप कोणतरी हं. आई, आजी एक सदस्य आपल्याशी आहे. सदस्य. तर ती कोणी बरं. म्युझिशियन असो, ऑर्गनायझर हं. असो, मोठा सिंगर असो किंवा कोणी मिनिस्टर असो, प्रत्येकाला आपल्या घरात म्हणजे ना एका मुलाप्रमाणे स्वागत करायची, जेवू खाऊ घालायचे. तर त्यांनी स्वतःला कधीच म्हणजे असं सुपरस्टारकडे मला तरी कधीच, किंवा आमचे जेवढे म्युझिशियन आमचा ग्रुप, ते तुम्हाला म्हणतील ते म्हणजे एकदम गाता-गाता खांद्यावर हात ठेवून कानात काहीतरी बोलणं. हं. मलाच नाही, सगळ्या म्युझिशियनला. आमचे म्हणतात ना, एक आईसारखं त्यांनी आम्हाला मोठं केलं. आणि अजून एक गोष्ट, मजेशीर गोष्ट म्हणजे पेडर रोडला जेव्हा त्या राहायच्या, तेव्हा अ, त्यांना जेवण बनवायचा खूप हो, शौक होता. हो. आणि फार चांगल्या त्या कुकिंग करायच्या. तर सपोज आम्ही गायचो, जाने जा, तर मुखडा गायच्या, आणि त्याच्यामध्ये जे म्युझिक असतं अंतराच्या अगोदर, ते आत जायच्या, खिमा परतायच्या, मग परत अंतऱ्याला बाहेर यायच्या. आणि मग मी थोडासा बदमाश होतो. मग हं. मी म्हटलं, "आशाजी, तुम्ही असं करा ना, तुमची गाणी करून घ्या, मी येतो." आणि मी बरोबर 1:30 वाजता पोहोचायचो. "हां, आलास, खायला आलास? ये." तर आमची अशी मस्ती पण चालायची. हं, हं. पण म्हणतो ना, अं, एक कलाकार तर त्या होत्याच, पण त्या जे काही झाल्या, ते मला वाटतं सहज नाही झाल्या. नक्कीच. त्या संघर्ष करून, खूप मेहनत करून, खूप रियाज करून त्यांनी आपलं स्थान मिळवलं. बरोबर, बरोबर. जी काही माहिती तुम्ही देताय, खरं तर माझ्या मनामध्ये आता प्रश्नांचा असा कल्लोळ झालाय, की हा प्रश्न विचारू, की ह्या मुद्द्याला विचारू. अ, बऱ्याच म्हणजे जवळपास 20 भाषांमध्ये आणि 10-12 हजार पेक्षा जास्त गाणी जी आहेत, ती त्यांनी हो, गायलेली आहेत. हो. एवढं व्हर्सटाईल त्या कशा झाल्या? म्हणजे लावणीपासून भजन म्हणजे प्रत्येक जॉनरा जो आहे, तो त्यांच्या आवाजातून गायला गेलेला आहे. काय सिक्रेट होतं त्यांचं किंवा त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर तुम्हाला हां, त्यांचं काय सिक्रेट असं समजलं? सिक्रेट नाही, सिंपल होतं. ते म्हणाले, मी आपले जे दिग्गज आहेत, पंडितजी, बडे गुलाम अली खां, ह्यांच्या सकट मी वेस्टर्न सिंगर्सना पण ऐकते. एल्विस प्रेस्लीला ऐकते, किंवा त्यांचे बरेच वेस्टर्न सिंगर. आणि त्यांनी ह्या प्रत्येक स्टाईलचा ना अभ्यास केला.
अभ्यास केला. असं नाही की मी मराठी आहे, मी शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, सुगम संगीत आणि माझा एक नाही, मी ह्या स्टाईलची गाणी गाईन असं नाही. त्यांनी अनेक म्हणतात ना वेस्टर्न फॉरेनचे सिंगर्स ते ऐकून प्रॅक्टिस करायचे आणि त्यांनी स्वतः सांगितलं मी स्वतःच्या किती इंटरव्ह्यू त्यामुळे त्यांना एखादी नवीन आणि सर्वात एक्सपेरिमेंट कोणी केलं त्यांच्या गाण्यावर पंचमदानी. पंचम. तर आणि मी तुम्हाला सांगतो, मी एरवी पण सांगतो, एक गायक आणि एक पार्श्वगायक. ह्याच्यात फरक काय असतो, की पार्श्वगायक जे काही आपले दिग्गज 5-10 आजही जगावर राज करते का झाले? कारण ते नुसते गायक नव्हते. त्यांच्यामध्ये ॲक्टर होता लपलेला. तर आणि हा आशाजींमध्ये तर एक म्हणतात ना, प्रत्येक वयाची व्यक्ती त्याच्या प्रत्येक वयाची माणसं होत्या. म्हणजे ते सांगायचे म्युझिक डायरेक्टरला विचारायचे, की "कितने साल की है लड़की?" मग ते बोलले, "बच्ची के लिए गाना है." मग ते एकदम असं ते केस-बीस असं शर्ट-बिर्ट ओढून म्हणजे ते त्यांची बॉडी लँग्वेज अचानक चेंज व्हायची. मग एक रोमॅन्टिक गाणं आहे. तर त्यांचा टोन चेंज व्हायचा. बोलले, "किसके लिए गाना है?" "हेलन जी के लिए गाना है." तर ते बोलले, "मी फील करायचे." आणि म्हणतात ना आणि त्यांनी जी आपली नाट्यसंगीत म्हणजे आणि त्यांच्या दीनानाथजींच्या ज्या चिजा गायल्यात, विश्वास बसत नाही की ही मी दोन्ही गाणी बऱ्याचदा त्यांची आहेत. नाही, नाही. ते ते म्हणजे अतिशय कठीण ताना आणि दम मारो दम पिया तू एकाच एकाच गायिकेने गायला विश्वास बसत तेच नाही. विश्वास बसत नाही. आणि आणि तुम्हाला सांगतो ते आजही म्हणजे आता मी तुम्हाला एक 5 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतो. त्यांना फोन केला ना, म्हणलं, "काय करताय?" मागे तानपुऱ्याचा आवाज येतो. "काय नाही रे, रियाज करते." हम्म. 90व्या वर्षी कोणी रियाज केला असेल का? तर म्हणे, "सुदेश, मला 5 वाजता उठले मी जाग आली, की मी रियाज सुरू करते. या तर मी किचनमध्ये जेवण बनवते किंवा मी रियाज करते." तर मला वाटतं हेच त्यांचं सिक्रेट आहे, की नाही मी आपण म्हणतो ना, आता मी झालो, माझं नाव झालं, आता मी पैसा कमवला, माझी एवढी आता मला अवॉर्ड्स म्हणजे रियाजची काय गरज आहे, शिकण्याची काय गरज आहे, प्रॅक्टिसची नाही काय आणि गरज आहे? आता मला एवढे अवॉर्ड्स मिळाले. हम्म. आता मी तयार झाले. आता मला नाही. नाही ते त्यांच्याकडून आम्ही जे शिकलो ते की कायम स्टुडंट आणि काही 1-2 वर्षापूर्वी, "अरे, आता मला ना क्लासिकल चा रियाज सुरू करायचा आहे, ह्या वयात." तर ते त्यांची जी म्हणतात चिकाटी आणि त्यांनी मला एकदा सांगितलं होतं, एखाद्या म्युझिक डायरेक्टरनी एखादी आम्हाला तान शिकवली गाण्यात दिली आणि आम्ही ती 1-2दा अशी गायली, तर ते समोरचा म्युझिक डायरेक्टर म्हणायचा, म्हणजे लताजीनं आणि आशाजीनं, "कम्फर्टेबल नहीं तो ट्यून चेंज करो." "नहीं, हम गाएंगे." आणि आम्ही गायचो. नाहीतर नॉर्मली आपण "अरे नाही, ह्याला थोडं ईझी करा." तर ही जी जिद्द होती ना आणि लोकांना असं जे काही वाटतं त्याच्याबद्दल वाद नाही. पण त्यांना सुद्धा कायम कॉम्पिटिशन होती. नक्कीच. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये एकतर ते स्थान मिळवणं आणि ते टिकवून टिकवणं. ठेवणं आणि आत्ता त्या एक 10 दिवसापूर्वीला ते मला लंडनला जायचंय. मी तिकडे एक अल्बम केला त्याचा रिलीज आहे. म्हणजे त्यांची जी इच्छा होती ना, की मला गात-गात जायचंय, त्या आजही ॲक्टिव्ह होत्या आणि आजही त्यांचं गाणं चालू होतं. बरोबर. अं, म्हणजे तुमच्या बोलण्यातून वारंवार म्हणजे गाणं आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आशाजींना ज्या जेवण बनवण्याची जी आवड होती त्याचा उल्लेख बऱ्याच वेळा आला. त्यांना म्हणजे कोणतं पदार्थ बनवायला आवडायचं असं त्यांचा आवडीचा पदार्थ जे स्वतः बनवलंय, नाही इतरांनाही खाऊ घातलंय? नाही आवडतं असं नाही. त्यांना बेसिकली घरी कोणी आलं ना, त्यांना स्वतःच्या हातचं जेवण बनवून जेवायला द्यायची त्यांना खूप म्हणजे एक त्यांना आतून वाटायचं, की जो कोणी आला त्या माझ्या हातात. इव्हन माझ्या मुलीचं लग्न होतं तेव्हा मी भेटायला गेलो. ते बोलले, "तू माझ्याकडे ये, मी तुला सगळं काश्मीरी, मोगलाई, आपलं महाराष्ट्रीयन तुला सगळी रेसिपी शिकवेन." तर त्यांना आणि मी जे चाखलाय त्यांच्या हातचा तो म्हणजे एकदम लज्जतदार मटण कीमा. आणि ते तोडच नव्हती. उलट त्यांची जेवढी रेस्टॉरंट्स आहेत ना, आता जगभर, त्या शेफ्सना म्हणजे ती जी रेसिपी आहे, ती त्या शेफची नाही, आशाजींची. त्यांनी त्यांना सगळी रेसिपी दिली.
ओके. तर जे काही करायचं ना आवडीने करायचे. आणि त्यांनी कधीही स्वतःला ना की मी 70ची झाली, 80ची झाली मानलं नाही. मानसिकरित्या ते एकदम कडक. आणि कधीही त्या घरी गेल्यावर ना मला हे होतंय, मला ते होतंय किंवा बाहेर पडताना कधी तुम्ही त्यांना असं जुन्या कपड्यात, अजागळ कपड्यात कधी बघणार नाही. तर हे त्याचं माइंड मला वाटतं विल पॉवर किंवा पॉझिटिव्हिटी भरभरून होती त्यांच्या मनात. आणि मला वाटतं देव त्यांची कायम परीक्षा घेत राहिला आणि त्या प्रत्येक परीक्षेत त्या पास झाल्या. तुमच्याबद्दलचा हा विशेष प्रश्न आहे. तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख पण केलात की तुम्ही शास्त्रीय शिकला नाही. त्याचं म्हणजे खंत राहिले मनात की शिकलो असतो तर आणखीन बेटर पद्धतीने हे सगळं करू शकलो असतो? हो, मला असं वाटतं. पण जे लोक माझ्या सहवासात आलेत किंवा ज्यांनी मला स्टेजवर ऐकलं आहे. बेसिकली तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. मी हं. 74 ते 82 माझे बाबा आर्टिस्ट होते, एन.आर. भोसले. आणि ते 1950 पासनं फिल्म पोस्टर्स, बॅनर्स पेंट करायचे. ओके. मुगले आझम, झनक झनक पायलबाजी, दोस्ती, दादा कोंडकेचे सर्व चित्रपट. आणि मी 74 मध्ये त्यांना ॲज अ असिस्टंट जॉइन झालो. आणि प्रेमनगर, जुली, स्वयंवर, स्वर्ण असे 82 पर्यंत जे बॅनर्स आहेत ते माझ्या हातचे लागलेत. तर माझी आई सुमन भोसले क्लासिकल गायिका होती. माझी आजी दुर्गाबाई शिरोडकर, आग्रा घराण्याची. अजमत हुसेन खान साहेबची शिष्या. तर माझ्या एका बाजूला प्युअर क्लासिकल माहोल आणि एका बाजूला पेंटिंग. त्या माहोलमध्ये मी वाढलो. आणि माझं पेंटिंग एवढं चांगलं होतं, की आईनी मला कधी-कधी गाणं शिकवलं. आई-बाबांनी ठरवलं होतं, की हा पेंटर बनणार. ओके. त्यामुळे मी गाणं शिकलो नाही. पण मी रेडिओ माझे गुरु. मी लहानपणापासून ऐकून ते प्रॅक्टिस करायचो आणि बरं. आपोआप मला एस.डी. बर्मन, सैगल साहेब, मग आता मी मोजले काही आवाज तर 21 गायक-गायिका गायक आणि 28 ॲक्टर्स. तर हे मला देवाने दिलं. त्यामुळे माझी खंत आहे, की मी क्लासिकल शिकलो नाही. पण जे मला जाणतात, ते म्हणतात, "तू क्लासिकल शिकला असतास तर बहुतेक हा सुदेश भोसले आम्हाला मिळाला नसता." तर त्यामुळे त्या क्लासिकलच्या देवाने याच्यामध्ये तुम्ही जे अडकून राहिला असतात. किंवा मी त्या म्हणतो ना, सुरांमध्ये किंवा नाही काय. देवाने जे दिलं त्याच्या पुढे आपण मागायचं नाही. त्याची जी आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच देव देतो. त्यामुळे मला उलट मी परमेश्वराचे खूप आभार मानेन, की माझ्यात ती एक त्यांनी एक नॅचरल म्हणतात ना, मला गुण दिला, की जे गाणं ज्या आवाजात मी ऐकतो, आपोआप माझा आवाज चेंज होतो. मला त्याला काही अ, मेहनत करावी लागत नाही. हं. तर मी एक किस्सा सांगतो. मला जेव्हा लोक वेगवेगळ्या आवाजात गायला सांगायला लागले, मग माझे काही घरचे किंवा माझे मित्र, "अरे काय हे सगळं माकड चेष्टा किती दिवस करणार? तुझा आवाज कुठे?" हं. तर मी हं. फ्रस्ट्रेशनमध्ये आलो होतो, की माझ्या हं. आवाजाला कोणी महत्त्व देत नाही. मग मी एक दिवस स्वतःच्या आवाजात गायलो. तो इंट्रोमध्ये आले, "अरे आज आपने अमिताभ ने किया, आज आपने असरानी ने किया, आज एसडी हम तो वो सुन." तर मी हं. एकदम हं. 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 सॉर्ट ऑफ डिप्रेशनमध्ये गेलो. आणि मी आनंदजीबाईंकडे गेलो, की "अरे, हे काय मला स्वतः." बोलले, "चुप, बस इकडे खाली." बोलले, "तुझ्यासारखे किती आहेत देशात आपल्या?" तर मी बोलला, "कोणी नाही, तू एकटा आहेस." तो बोले, "ऊपर वाला तेरी गाडी चला रहा है, अपने हाथ से उसको डिरेल मत कर. हं. जो पब्लिक को चाहिए वो दे." पण तुम्हाला बरोबर. सांगतो, मी जेव्हा जेव्हा विचार केला, की क्लासिकल शिकायचा किंवा स्वतःच्या आवाजात गायचं, त्याच वेळेला संजीव कुमार साहेबांचं निधन झालं. आणि 5 प्रोड्युसर माझ्याकडे आले हात-पाय जोडत, की "आपने अगर उनकी डबिंग नहीं की, तो हम रस्ते पे आ जाएंगे." तर मग मी आता सरेंडर केलंय म्हणलं परमेश्वराला, की त्याची जी इच्छा आहे ते 100% मन लावून काम करायचं. बरोबर. आणि सर्वात जो मोठा आशीर्वाद आशाजींचा माझ्या डोक्यावर राहत आहे, तो म्हटलं ह्याच्यापेक्षा जास्त काय मागावं? काय मागावं? बरोबर. खरं तर मला असं वाटतं हे संपूच नये. हे अशीच चर्चा तुमच्याशी गप्पा मारत राहूयात. अ, एक शेवटचा प्रश्न सर, म्हणजे खरंच शेवटचा आहे हा. जास्त वेळ घेणार नाही तुमचा. अ, भोसले हे नाव म्हणजे आडनाव दोघांचं सारखंच. आशा भोसले, सुदेश भोसले. आशाताईंनी तुम्हाला मुलगा म्हणून पण एकदा अनाउन्स केलं. तुम्ही मुलगा नाही असं म्हटल्यानंतर त्या रागावल्या सुद्धा. ह्या गोष्टीचा तुम्ही नकळत, कळतपणे
फायदा घेतलाय का हा मी आशाताईंचा मुलगा आहे असं काम मिळवण्यासाठी किंवा आणखीन काही गोष्टींसाठी मला घेतलाय का किंवा तसा तुम्हाला झालाय का म्हणजे तुम्ही घेतला नसेल पण नाही तो तुम्हाला असा झालाय का फायदा हा घेतला तर अजिबात नाही, कारण ते माझ्या रक्तातच नाही. पण हा आशाजीने जेव्हापासून मला त्यांच्या शेजारी उभं राहून गायची संधी दिली, तर मला बाकी सगळे म्युझिक डायरेक्टर्स बोलवायला लागले. बाकी ऑर्गनायझर्स बोलवायला लागले. का? मी गाणं तेच होतं माझं. पण अरे, आशा भोसलेंबरोबर गातो. तर सुरुवातीला जे 60 रुपये होते, ते आशाजींमुळे ते 6 लाख कधी झाले ते मला कळलं नाही. तर कळत-नकळत त्यांच्या नावाचा मला फायदा झालाय. आजही लाखो लोक आहेत या दुनियेत, ज्यांना वाटतं की मी त्यांचा मुलगा आहे. मुलगाच आहे पण आता मी त्यांना आई मानलंय आणि त्यांनी मला मुलगा मानलाय. पण दुरुपयोग, गैरफायदा ना कधी घेतला ना घेणार. अ, ह्याच नोटवरती आपण ही मुलाखत संपवू शकतो. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात आणि अत्यंत महत्वाच्या, ज्या मला असं वाटतं कधीच समोर आल्या नाहीत, अशा पद्धतीने आशाताईंच्या तुम्ही गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल खरंच आभार, धन्यवाद आणि पुन्हा वेळ द्याल अशी अपेक्षा.